परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी परवाना नूतनीकरणाच्या प्रक्रियेमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय। या निर्णयामुळे आता राज्यामध्ये मोठी चर्चा सुरू आहे। दरम्यान परिवहन विभागाच्या या प्रस्तावानुसार आता रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान असणं आवश्यक राहणार आहे। परवाना नूतनीकरण करताना मराठी बोलता वाचता येतं का याची तपासणी आता केली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे। प्रवाशांशी संवाद सुलभ व्हावा, स्थानिक भाषेचा सन्मान वाढावा आणि सार्वजनिक वाहतुकीत पारदर्शकता यावी यासाठी हा विचार करण्यात आल्याचा दावा सरकारने केलाय। मुंबईसारख्या शहरामध्ये अनेक चालक गैर मराठी भाषिक आहेत। अचानक भाषा ही अट लादल्यामुळे रोजगारावर परिणाम होऊ शकतो अशी भीती सांगितली जाते आणि त्यामुळेच काहींनी याला अन्यायकारक अट असल्याचं देखील म्हटलंय। तर दुसरीकडे काही गटांनी या निर्णयाचं समर्थन करत स्थानिक भाषा शिकणं आवश्यकच आहे अशी भूमिका देखील व्यक्त केलेली आहे। हा निर्णय अंतिम निर्णयांमध्ये रूपांतरित होण्याआधी यावर अधिक चर्चा आणि कायदेशीर तपासणी होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच पुढील काही दिवसांमध्ये यावर अधिक स्पष्टता मिळण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जाते।